काश्मीर पूरग्रस्तांसाठी भरतेजच्या वतीने मदत फेरी। मागील आठवड्यात झालेल्या तुफान पावसामुळे काश्मीर खोऱ्यात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे या भागात हाहाकार माजला आहे। या पूरग्रस्तांना आर्थिक तसे वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी संपूर्ण देशातून मदत कार्य हाती घेण्यात आले आहे। प्रत्येक जण आपापल्या परीने या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे सरसावत आहेत। शुक्रवारी येथील भरतेज कॉलेजच्या वतीने मदत फेरी काढण्यात आली। मदत फेरीची सुरुवात कॉलेजपासून करण्यात आली। विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन घोषणाबाजी करत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले। आर्थिक मदत करावी असे आवाहन करत संपूर्ण शहरात मदत फेरी काढली। हातामध्ये मदतपेटी घेऊन मदत करा, काश्मीरवासियांना सहाय्य करा अशा घोषणा करीत आर्थिक मदत जमा केली। प्रत्येकच्या उपक्रमाला सर्वत्र भरघोस पाठिंबा मिळाला। बेळगावचे नामांतर करावे कन्नडिगांचा आग्रह। बेळगावचे नामांतर बेळगावी असे लवकर करावे या मागणीसाठी कन्नड संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली। जिल्हाधिकारी एन जयराम यांच्या अनुपस्थितीत निवासी जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार यांनी कन्नडिगांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली। हायकोर्टाने यापूर्वी कर्नाटक सरकारच्या महसूल खात्याला बेळगावचे बेळगावी असे नामकरण करावे असा आदेश दिला आहे, पण आजपर्यंत महसूल खात्याने याबाबत कोणताही आदेश जारी केलेला नाही। त्यामुळे येत्या 1 नोव्हेंबरच्या आत महसूल खात्याने बेळगावी असे नामकरण करावे आणि त्या उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला। सर्वोच्च न्यायालय 1 ವರ್ಷದ ಹಿಂದಗಡೆ ಬೆಳಗಾವಿ ಅಂತ ನಾಮಕರಣ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಕಳಿಸಿಕೊಟ್ಟಿತ್ತು। ಆದ್ರೆ ರಾಜ್ಯ ಕಂದಾಯ ಇಲಾಖೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ರಾಜ್ಯ ಕಂದಾಯ ಮಂತ್ರಿಗಳು ಬೆಳಗಾವಿ ಬಗ್ಗೆ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ತಕ್ಷಣನೇ ಈಗ ಬೆಳಗಾವಿ ಎಂದು ಒಂದು ಸಾಂಕೇತಿಕವಾಗಿ ಇವತ್ತೇ ಬೆಳಗಾವಿ ಎಂದು ನಾಮಕರಣ ಮಾಡಿ ಬರುವಂತ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನವೆಂಬರ್ 1ಕ್ಕೆ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದ ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದ ಕನ್ನಡದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿ ಬೆಳಗಾವಿ ಅಂತ ನಾಮಕರಣ ಮಾಡಬೇಕಂತ ಇವತ್ತಿಲ್ಲಿ ಆಗ್ರಹಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। खानापूर वाळू व्यावसायिकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। येत्या 15 दिवसात वाळू उपसा आणि वाळू वाहतूक सुरू न केल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल। यात जर काही बरे वाईट झाल्यास सरकार जबाबदार राहील असा निर्वाणीचा इशारा खानापूर वाळू व्यावसायिकांच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला। निवासी जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार यांनी निवेदनाचा स्वीकार करून याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून सरकारला अहवाल पाठवतो असे आश्वासन दिले। खानापूरचे माजी आमदार प्रल्हाद रेमानी, खानापूर तालुका पंचायत उपाध्यक्ष मल्लाप्पा मारियाळ, जिल्हा पंचायत सदस्य अशोक चलवादी, लक्ष्मण बामणे, तालुका पंचायत सदस्य सयाजी पाटील, सुरेश पाटील तसेच वाळू व्यावसायिक उपस्थित होते। महर्षी वाल्मिकी महिला समाज संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। वडगाव फुले गेले येथे सरकारच्या खुल्या जागेचा दुरुपयोग करण्यात येत आहे। या ठिकाणी अवैध धंदे चालू असल्याने या भागातील विशेषतः महिलांना व नागरिकांना त्रास होत आहे। त्यामुळे ताबडतोब थांबावे अशा मागणीचे निवेदन श्री महर्षी वाल्मिकी नायक समाजच्या संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। निवासी जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार यांनी निवेदनाचा स्वीकार केला। कंत्राटी कामगारांना नियमित पगार देण्याचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन। बेळगाव जिल्ह्यातील सरकारी हॉस्टेल आणि वसती शाळेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे कार्यक्रम केला। निवासी जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार यांनी निवेदनाचा स्वीकार केला। कर्नाटक राज्य समाज कल्याण खाते, परिशिष्ट जाती वर्ग कल्याण खाते, मागासवर्गीय कल्याण खाते तसेच कर्नाटक वस्ती शिक्षण संस्थेच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या हॉस्टेल आणि वस्ती शाळेमध्ये काम करणारे स्वयंपाकी, शिपाई तसेच डी क्लास काम करणारे एक कंत्राटी कामगार आहेत। त्यांना सरकारच्या वतीने कोणतीही सोयी सुविधा मिळत नाही। इतकेच नव्हे तर मासिक पगार सुद्धा वेळेवर मिळत नाही। तेव्हा कंत्राटी पद्धत करून सरकारने या कामगारांना सरकारी वेतन, PF आणि इतर सुविधा उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी केली। यावेळी निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी मासिक वेतन तेवढे आपण व्यवस्थित देण्याची व्यवस्था करतो, उर्वरित मागण्या सरकारकडून मंजूर झाल्या पाहिजेत असे सांगितले।